तर पहिल्यापासून आवड होती की IT मध्येच काम करायचंय, डेव्हलपमेंट म्हणून डेव्हलपर म्हणूनच काम करायचंय. तर मी कॉलेजपासूनच स्टार्ट केलं होतं की स्वतःचे छोटे छोटे प्रोजेक्ट. तू iOS का चूज केलं की तुला ऑपॉर्च्युनिटी भेटली? जे ॲज अ फ्रेशर आहेत त्यांच्याकडे तर लॅपटॉप नसतो, त्यांच्याकडनं मॅक नसतं. मग त्यांना जर समजा iOS लर्न करायचं असेल तर त्यांनी कुठल्या प्लॅटफॉर्म घेतला पाहिजे? iOS ही टेक्नॉलॉजी कायमच चांगला ऑप्शन होता. म्हणजे मोबाईल डेव्हलपमेंटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर त्याला ॲज कम्पेअर टू अदर अँड्रॉइड डेव्हलपर्स म्हणा, दुसऱ्या गोष्टी म्हणा, iOS डेव्हलपर हा कायम थोडा एक वरच्या लेवलला होता. कारण की माझ्या पूर्ण 7 वर्षाच्या टेन्युअरमध्ये मी फक्त मोबाईलमध्येच 6 ते 7 लँग्वेजेसवर काम केलेलं आहे, ज्याच्यामध्ये नेटिव्ह आणि क्रॉस प्लॅटफॉर्म एकत्र आहे. PHP, रुबी, जावा, ओके, C#, जावास्क्रिप्ट हे जेवढ्या म्हणजे यूज करताय तेवढं स्विफ्ट कुठे कुठे यूज होते? कसं असतं ना, आपण डेव्हलपमेंट करतो ना कधी पण कुठली, तर जेव्हा आपल्याला आवड राहते ना त्या गोष्टीमध्ये, तेव्हा नवीन काहीतरी शिकण्याची आपल्यामध्ये खूप जिद्द असते. बरोबर. की हे आपण केलेलं आहे आता, तर याच्या पुढे काय अजून. सो जेव्हा मी 3 स्विच केले तर आपल्याला अपॉर्च्युनिटी ही कायम दिसतात आणि त्या ग्रॅब करायला लागतात. जर त्या आपण ग्रॅब केल्या तरच तो फायदा आहे, नाही तर आपण काय मिळवलेलं नाहीये. सो हे सगळ्या गोष्टी एकदम बारीक बारीक असतात iOSच्या, की तुम्ही बेसिक प्रोजेक्ट स्ट्रक्चर कसं केलं पाहिजे, प्रोजेक्टची अनालिसिस कशी केली पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे शिकायला. जे काही एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांचे वीकेंड मी खराब करतोय तुमच्यासाठी. सो मला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अक्षय दादा, अरे आम्हाला सांग की करिअर आमचं आत्ता स्टार्ट झालेलं आहे, तर त्याच्यात गाईड कर वगैरे. तर तुझ्या ह्या पॉडकास्ट थ्रू माझ्यासारखे भरपूर लोक त्यांना डायरेक्ट व्हिडिओ देतील. ठीक आहे, कुठली टेक्नॉलॉजी सांग, हा देवचा व्हिडिओ घे, याच्यात बघ, ते तुला सांगतील कसं स्टार्ट करायचं करिअर. सो बेसिकली जे लोक नवीन येत आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. हॅलो ऑल, वेलकम बॅक टू IT वाला देव या युट्यूब चॅनलवरती तुमचं परत एकदा स्वागत आहे. सो आजचा जो पॉडकास्ट आहे तो iOS डेव्हलपरवरती होणार आहे. सो आजचा जो आपले गेस्ट आहेत सो अक्षय जाधव आहे. सो अक्षयचं जर सांगायचं म्हणलं तर अक्षयचं ऑलमोस्ट 6 to 7 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे iOS डेव्हलपमेंटमध्ये, आणि रिसेंटलीच त्याला एक ऑपॉर्च्युनिटी भेटली ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर. सो तो प्रोजेक्ट मॅनेजर पण आहे. सो आज जर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हॅल्युएबल मी पॉडकास्ट तुमच्यासाठी घेऊन येत असतो. सो वेलकम अक्षय. सो सगळ्यांना मी तसं शॉर्टकटमध्ये इंट्रो सांगितलंच आहे, बट येस थोडं इंट्रोडक्शन. ओके, हाय गाईज, माझं नाव अक्षय. मी मूळचा नाशिकचा राहणार आहे. माझं शिक्षणही पूर्ण नाशिकलाच झालेलं आहे. त्यानंतर माझी पहिली कंपनी नाशिकमध्येच होती. जसं देवने सांगितलं की मी सुरुवात केली iOS डेव्हलपमेंटने माझ्या करिअरची. सो त्याआधी सुद्धा माझी थोडी बॅकग्राऊंड होती की डेव्हलपमेंटमध्ये पहिल्यापासूनच आपल्याला आवड होती पूर्ण. बरोबर. की म्हणजे करिअर असं नव्हतं आपलं की सगळे IT ला जात आहे म्हणून आपण IT साठी गेलो, चूज केलं. तर पहिल्यापासून आवड होती की IT मध्येच काम करायचंय, डेव्हलपमेंट म्हणून डेव्हलपर म्हणूनच काम करायचंय. तर मी कॉलेजपासूनच स्टार्ट केलं होतं की स्वतःचे छोटे छोटे प्रोजेक्ट्स घ्यायचे. ओके, एज्युकेशन चालू असतानाच मी फ्रीलान्सिंग चालू करून दिली. एज्युकेशन काय तुमचं? माझं BEIT झालेलं आहे. BEIT. सो BEIT झाल्यानंतर मग मी लगेचच जॉबला स्टार्ट केलं होतं. ओके. सो त्याच्या आधी मी माझं स्टार्टअप थोडं स्टार्ट केलं होतं, त्याच्यामध्ये मी छोटे छोटे प्रोजेक्ट्स करायचो. सो त्याच्या थ्रू नॉर्मल HTML, CSS, जावा वगैरे या सर्व गोष्टी मी शिकलेलो होतो. ओके. तर त्याच्यानंतर मग इकडे कंपनीमध्ये आलो. माझ्या त्या पहिल्या कंपनीमधून मला मग चान्स भेटला की मी iOS वरती काम करेल. मग iOS मध्ये काम करता करता पुढची सगळी 7 वर्ष निघून गेली. मला हा प्रश्न आहे की जेव्हा तुझं एज्युकेशन झालं तेव्हा तुला असं माहित होतं का की तू iOS डेव्हलपर होणार आहे? नाही. मग तू iOS का चूज केलं की तुला ऑपॉर्च्युनिटी भेटली? दोन्ही गोष्टी झाल्या. मी पण चूज केला आणि मला अपॉर्च्युनिटी पण भेटली. जसं मी सांगितलं की पहिले मी फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट्स करत होतो, तर ते फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट्स मध्ये ऑलमोस्ट सगळ्या टेक्नॉलॉजीजवर काम करून झालं होतं माझं. ज्या स्टार्टिंगच्या असतात आपल्या HTML, CSS, जावास्क्रिप्ट, PHP, जावा. आणि iOS ला मेन एक हर्डल असतो की कोणाला पण काम करायचं असेल तर त्यांना ऍपलचा लॅपटॉप हवा. बरोबर. तर त्याच्याशिवाय आपण iOS मध्ये डेव्हलपमेंट स्टार्टच नाही करू शकत. करेक्ट. मग जेव्हा आम्ही पहिल्या कंपनीत गेलो तिथं आम्हाला 3 महिन्याची ट्रेनिंग होती. तर त्या ट्रेनिंग मध्ये पण आम्हाला त्यांनी परत बेसिक पासून सगळ्या गोष्टी शिकवल्या. तर आधीच काम केलेलं होतं त्यामुळे ती ट्रेनिंग अजून मला चांगली अपॉर्च्युनिटी होती की ज्या स्किल्स माझ्याकडे ऑलरेडी होत्या त्या अजून शार्प झाल्या. माझं डेव्हलपमेंटचे बेसिक्स अजून पक्के झाले. मग त्यानंतर आम्हाला चॉईस दिली गेली की तुम्हाला कुठल्या टेक्नॉलॉजीवर काम करायचंय. तर मग त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही लकी होतो की आम्हाला भेटली ती चॉईस की तुम्ही सांगा तुम्हाला कुठं काम करायचंय. मग मी विचार केला की आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टींवर काम केलेलं आहे, पण आपल्याकडे iOS किंवा मॅक डिव्हाइस नव्हता, त्यामुळे फक्त iOS ला हात नाही लावता आला. तर आपण ते चूज करू, ते काम करू.
म्हणून मग मी iOS चूज केलं, मग त्याची ट्रेनिंग स्टार्ट झाली, मग त्यात काम चालू झालं माझं. अरे वा, ग्रेट. ऍक्च्युली काय आहे ना, म्हणजे मला पण जास्त ऑपॉर्च्युनिटी नाही भेटलेली iOS वरती. मी एक POC केली फक्त अजय बरोबर. तेच आपण ज्या कंपनीमध्ये होतो त्याच. ऍक्च्युली काय आहे ना, सगळ्यांना असं वाटतं की iOS लर्न करायचं असेल तर आपल्याला iOSचं काही ना काही डिव्हाइस लागेल किंवा लॅपटॉप लागेल. हो. म्हणून काय करताना iOS कडे कोणी बघतच नाही. म्हणजे जसं मला माहिती आहे तसं जर आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटली कंपनी थ्रू किंवा काय तरच होतं. जे ॲज अ फ्रेशर आहेत त्यांच्याकडे तर लॅपटॉप नसतो, त्यांच्याकडनं मॅक नसतं. मग त्यांना जर समजा iOS लर्न करायचं असेल तर त्यांनी कुठल्या प्लॅटफॉर्म घेतला पाहिजे? हे थोडं अनफॉर्च्युनेट म्हणेल मी, बिकॉज iOS ही अशी टेक्नॉलॉजी आहे की सगळ्यांना माहिती आहे, आपण iOS चे मोबाईल वापरतो, ऍपलचे लॅपटॉप वापरतो, ते खूप कन्झर्वेटिव्ह लोक आहे, ते त्यांची टेक्नॉलॉजी ओपन सोर्सने होते, ते बाकी लोकांना युज नाही करू देत. त्यामुळे जर iOS मध्ये काम चालू करायचं आहे आपल्याला तर सगळ्यात पहिली बेसिक हीच नीड आहे की तुमच्याकडे ऍटलिस्ट बेसिक कॉन्फिगरेशनचा तरी ऍपलचा लॅपटॉप हवा. लॅपटॉप तरी पाहिजेच. तुमच्याकडे मोबाईल नसला तरी चालेल, कारण की त्याच्यामध्ये प्रॉपर सिम्युलेटर्स असतात, त्याच्यावरती तुम्ही जे काय बनवलेलं आहे ते सगळं तुम्ही रन करून चेक करू शकता. सो आयफोनची गरज नाहीये, पण मॅकची गरज आहे. मग तो एअर असला तरी चालेल, मॅक मिनी असला तरी चालेल, किंवा मॅकबुक प्रो असला तर अजून उत्तम. मी हे पण ऐकलं आहे की त्याच्यामध्ये iOS मध्ये क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणून पण एक हे आहे डेव्हलपमेंट. हो, म्हणजे ते फक्त iOS मध्ये नाहीये तसं. आता पहिले कसं होतं की जी आपली आधीची डेव्हलपमेंट व्हायची, जेव्हा आपण आपलं करिअर स्टार्ट केलं तेव्हा iOS वेगळा कोड लिहिला जायचा, अँड्रॉइड वेगळा कोड लिहिला जायचा, बरोबर. तर आता क्रॉस प्लॅटफॉर्म टेक्नॉलॉजी, रिॲक्ट नेटिव्ह, फ्लटर ह्या अशा आलेल्या आहे की याच्यामध्ये तुम्ही एकच कोड लिहिता, जो बेसिकली म्हणजे अगदीच डायरेक्ट जावास्क्रिप्ट नाही म्हणता येणार. ES6 म्हणून एक आहे जावास्क्रिप्टच एक्सटेन्शन, मे बी मी चुकीचा पण असू शकतो, पण ते रिॲक्ट नेटिव्ह मध्ये युज होतो, जे जावास्क्रिप्ट बेस्ड आहे. आणि फ्लटर मध्ये डार्ट म्हणून एक वेगळी लँग्वेज आहे. तर याचा फायदा असा होतो की याच्यामध्ये तुम्ही एकच कोड लिहिता आणि त्यातच तुमचा याचाही iOSचाही ऍप्लिकेशन तयार होतो आणि अँड्रॉइडचा ऍप्लिकेशन तयार होतो. सो पहिला जो क्वेश्चन होता तुझा, तर त्याच्यावरती मी मे बी हा टॉपिक निघाला म्हणून थोडा रिइटरेट करेन की जर कोणाला iOS डेव्हलपमेंट करायचीच आहे तर ते क्रॉस प्लॅटफॉर्मने स्टार्ट करू शकता, जर त्यांच्याकडे हे नसेल तर. ओके, म्हणजे मॅकबुक नसेल त्यांच्याकडे, प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्म मध्ये स्टडी करून ते करू शकता. ओके, जसं की यार आता म्हणजे मार्केटचं जसं सिच्युएशन आहे की मार्केट अप डाऊन वगैरे होते वगैरे, तर आता सगळेच म्हणजे हे चालू आहे सध्या कन्सोलिडेटेड मध्ये आपण म्हणू शकतो फेज मध्ये. तर iOS कसं आहे, म्हणजे जर समजा कोणाला करायचं असेल किंवा iOS मध्ये आपण जाऊ आणि त्यांचं कसं आहे, किंवा आपण असं पण म्हणू शकतो किंवा ॲज अ फ्युचर काय आहे iOS? ओके, तर iOS ही टेक्नॉलॉजी कायमच चांगला ऑप्शन होता. म्हणजे मोबाईल डेव्हलपमेंटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर त्याला ॲज कम्पेअर टू अदर अँड्रॉइड डेव्हलपर्स म्हणा, दुसऱ्या गोष्टी म्हणा, iOS डेव्हलपर हा कायम थोडा एक वरच्या लेवलला होता पहिल्यापासून. बट आता जेव्हापासून क्रॉस प्लॅटफॉर्म पिक्चरमध्ये आलेले तर तेव्हापासून होतं कसं आहे ना की एक सेपरेट iOS आणि अँड्रॉइडचा डेव्हलपर मेंटेन करण्यापेक्षा कंपनी प्रेफर करते की मी एकच डेव्हलपर ठेवेल आणि तो दोन्ही प्लॅटफॉर्म्स वरती काम करेल, म्हणजे एकच काम करेल त्याच्यावरती दोन्ही, त्याच्यातून त्यांची कॉस्ट सेव्हिंग होती आणि दोन डेव्हलपरचं काम वाचतं. पण क्रॉस प्लॅटफॉर्म टेक्नॉलॉजी किती नाही म्हटलं तरी ऍट द बॉटम ते नेटिव्ह ऍप्लिकेशन्सच फंक्शनॅलिटीज यूज करतात. सो बिफोर गोइंग टू क्रॉस प्लॅटफॉर्म मी सांगेन, जर कोणाला मोबाईल प्लॅटफॉर्मवर काम करायचंय तर त्याने सुरुवातीला iOS नेटिव्ह आणि अँड्रॉइड नेटिव्ह दोघांमध्येही बेसिक्स प्रॉपर पक्के केले पाहिजे, त्याच्यात थोडा तरी एक्सपिरियन्स घेतला पाहिजे आणि मग क्रॉस प्लॅटफॉर्म मध्ये गेलं पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर कसं फ्युचर आहे iOS डेव्हलपमेंटचं, तर मी म्हणेल की फक्त iOS डेव्हलपमेंट म्हणून चालणार नाही, आपल्याला पूर्ण मोबाईल डेव्हलपमेंटच बघायला लागेल. कारण की एक आपला काळ होता जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हा लोक एक टेक्नॉलॉजी घ्यायची आणि त्याच टेक्नॉलॉजीमध्ये शेवटपर्यंत काम करायचे. पण एक्सपर्टाइज केली की तो पण आज तसं राहिलं नाहीये. आज IT मध्ये रोज नवीन लँग्वेजेस येत आहेत, रोज नवीन फंडे येत आहेत, तर मग त्याला आपल्याला अडॅप्टिव्ह राहणं आहे, नवीन गोष्टी शिकणं आहे आणि ते नवीन गोष्टी शिकून त्या गोष्टींमध्ये काम करून त्या आपल्याला आपल्या सक्सेससाठी यूज करायचे आहे. म्हणजे आज असं होणार नाही की मी iOS डेव्हलपर आहे तर मी शेवटपर्यंत iOS डेव्हलपर राहील. हे पण आहे, कारण की माझ्या पूर्ण 7 वर्षाच्या टेन्युअर मध्ये मी फक्त मोबाईलमध्येच 6 ते 7 लँग्वेजेसवर काम केलेलं आहे, ज्याच्यामध्ये नेटिव्ह आणि क्रॉस प्लॅटफॉर्म एकत्र आहे. ओके, बरोबर. अक्षय, तुझ्या जे 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तुझ्या 7 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये तुझी ही थर्ड कंपनी आहे. ओके, जेव्हा आपण स्विच करतो तेव्हा आपल्याला सेम टेक्नॉलॉजी भेटायची काय चान्सेस असतात, किंवा इंटरव्ह्यू मध्ये सांगतं की नाही तुम्हाला iOS वरतीच काम करायचे का, असं काय आहे किंवा नाही iOS वरती काम सांगितलं आणि दुसरं काम भेटलंय
किंवा असं होतं का? तसे चान्सेस खूप कमी असतात आयडियली, की तुम्ही 2 वर्ष एका गोष्टीवर काम करताय, त्याच्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यू देताय, स्विच करताय आणि तिसऱ्याच गोष्टीवर काम करताय. याचे चान्सेस कमी का असतात, कारण जी रिक्वायरमेंट येते, कंपनी कधी पण सांगते की आम्हाला रिक्वायरमेंट हवी, मग आपण नोकरीवरतून वगैरे तो जॉब बघतो बरोबर. आणि त्याला अप्लाय करतो. तर त्याचा जो इंटरव्ह्यू असतो ती ऍक्च्युली रिक्वायरमेंटच मुळात एक स्पेसिफिक टेक्नॉलॉजीसाठी निघालेली असते. जर इन केस त्या कंपनीला तेव्हा ती रिक्वायरमेंट होती, पण आपण हायर झालो आणि सपोज ती रिक्वायरमेंट बंद झाली किंवा तो प्रोजेक्ट त्यांनी प्लॅन केला होता, तो प्रोजेक्ट त्यांच्याकडे राहिलाच नाही, तर त्या केसमध्ये असं होऊ शकतं की त्यांच्याकडे आता त्या गोष्टीचं काम नव्हतं, तर त्यांनी आपल्याला दुसरं काम देऊन टाकलं. बरोबर. पण अशाही केसमध्ये आपण, मी म्हणतो, जर आपल्या रिलेटेड टेक्नॉलॉजीचं काम असेल तर तयार राहावं, कारण की कधीही नवीन गोष्टी शिकणं चांगलंच असतं. जसं की यार आता मी जसं ऐकलं की अँड्रॉइड जर आपण यूज केलं की त्याच्या पाठी कोटलिन, त्यानंतर स्विफ्ट अशा लँग्वेज आहेत. तर आपण जेव्हा iOS वरती काम करतो तेव्हा बॅकएंडला कोणत्या सेम लँग्वेज यूज होते की अजून डिफरंट काय? नाही, iOS ला म्हणजे सगळ्यात पहिले iOS किंवा अँड्रॉइड जेव्हा म्हणतो आपण, हे सगळं फ्रंट एंड डेव्हलपमेंट आहे. ओके. हे बॅक एंड डेव्हलपमेंट नाहीये. बॅक एंड डेव्हलपमेंट म्हणजे आपलं जे एपीआयज वगैरे फॉलो होते. तर कोटलिन, जावा ह्या अँड्रॉइड मधल्या लँग्वेज आहे, तशा iOS मध्ये स्विफ्ट आणि ऑब्जेक्टिव्ह सी या 2 लँग्वेज आहे. ओके. त्यातल्या त्यात जी स्विफ्ट लँग्वेज आहे ती थोडीशी न्यू लँग्वेज आहे, ती ओपन सोर्स सुद्धा आहे. आणि म्हणजे जर तुम्हाला तुमच्या दुसऱ्या कुठल्या म्हणजे तुम्हाला जर स्विफ्ट शिकायचंय तर ते तुम्ही विदाऊट मॅकबुक शिकू शकता. ऑनलाईन कंपायलर थ्रू म्हणा किंवा तुमच्या उबंतू सिस्टीम वरती सुद्धा तुम्ही स्विफ्टचं इन्स्टॉलेशन करू शकता. त्याच्यानंतर जसं सांगितलं, स्विफ्ट आणि ऑब्जेक्टिव्ह सी अशा 2 लँग्वेज आहे प्रायमरीली, ज्याच्यामध्ये iOS ची डेव्हलपमेंट होती. जास्त ट्रेंडिंग मध्ये स्विफ्ट आहे, ती नवीन लँग्वेज आहे, कम्पॅरेटिव्हली सोपी लँग्वेज आहे. आणि जर तुम्ही जावा शिकलेले असाल तर तुम्हाला खूप सोपी जाईल स्विफ्ट शिकायला, कारण की जवळपास सेमच आहे लँग्वेज, फक्त त्याच्यामध्ये काही सिंटॅक्स बेसिस मध्ये चेंज होतो, बाकी बेसमध्ये पूर्ण सेम आहे स्विफ्ट आणि जावा. ओके. जसा स्विफ्टचा विषय निघलाय की लँग्वेज मध्ये जसं बाकीच्या आहेत PHP, रुबी, जावा, ओके, सी शार्प, जावा स्क्रिप्ट, हे जेवढ्या म्हणजे यूज करताय तेवढं स्विफ्ट कुठे कुठे यूज होते? सध्या तरी जेवढं मला माहिती आहे, स्विफ्टचं ऍप्लिकेशन किंवा यूज आतापर्यंत तरी फक्त iOS डेव्हलपमेंटसाठी, तो बाकी दुसरीकडे अजून कुठं झालेला नाहीये. म्हणजे जर स्विफ्ट तुम्हाला जर शिकायची असेल तर ती तुम्ही स्विफ्ट फक्त अँड्रॉइड म्हणजे सॉरी iOS लाच फक्त ती यूज होईल. हो, सध्या तरी, कारण की ती ओपन सोर्स लँग्वेज आहे. सो डोंट नो, जर पुढे जाऊन कोणी पिक केलं की सर्व्हर साइड साठी सुद्धा तिचा बेस वापरून त्याला एक्सटेंड केलं कोणी, तर ते होऊच शकतं यूज त्याच्यासाठी. अक्षय, ही जी तुझी आतापर्यंत जी 7 वर्षाची जी तुझी जर्नी आहे, ओके, आपण त्याला एक शॉर्ट पॅम म्हणू, आणि त्या शॉर्ट पॅम मध्ये तू जेवढं पण समजा केलंय त्यामध्ये तुझी जर्नी कशी राहिली? म्हणजे तुला असा इंटरेस्ट आहे, इंटरेस्टिव्ह म्हणजे ते काय, कारण कसं आहे ऍज अ डेव्हलपर कधी कधी तुम्हाला एक्स्ट्रा वर्क वगैरे पण येतं, काय वाटतं, इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये की काय? हो, नक्कीच इंटरेस्ट आहे, त्यामुळेच आपण ती फील्ड चूज केली आयडियली. सो कसं असतं ना, आपण डेव्हलपमेंट करतो ना कधी पण कुठली, तर जेव्हा आपल्याला आवड राहते ना त्या गोष्टीमध्ये, तेव्हा नवीन काहीतरी शिकण्याची आपल्यामध्ये खूप जिद्द असते. बरोबर. की हे आपण केलेलं आहे आता, तर याच्या पुढे काय अजून. सो जेव्हा मी 3 स्विच केले माझ्या पूर्ण करिअरमध्ये, तर मी पहिल्या कंपनीत होतो, तिथे मला iOS ची ट्रेनिंग भेटली, स्विफ्टची ट्रेनिंग भेटली, सगळं केलं. पण त्यावेळेला असं होतं ना 2017ला की जवळपास 30 लोकांची मोबाईल टीम होती, पण त्याच्यामध्ये iOS वरती काम करणं आम्ही नवे 2 फ्रेशरच फक्त. ओके. 2 फ्रेशरला स्विफ्ट येत होतं, बाकी सगळ्यांना ऑब्जेक्टिव्ह सी येत होतं. ओके. तर त्यामुळे थोडं फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली मला मेंटर खूप कमी भेटले, पण त्यातही माझं नशीब एवढं चांगलं की ते सगळे मेंटर मला खूप चांगले भेटले, ज्यांच्याकडून मला शिकायला खूप भेटलं. तर तसंच आहे ना, पहिल्या कंपनीतही आपला अजय होता, बरोबर, त्याच्यानंतर रुपाली होती, बरोबर, त्यांच्याकडून बरंच काही शिकायला भेटलं. त्याच्यात तसंच मी जसं पुढे पुढे कंपन्यांमध्ये गेलो ना, मला कोणी ना कोणी असं भेटत गेलं की ज्यांचे लॉजिकल खूप चांगले आहेत, आणि त्यांच्याकडून नवीन गोष्टी शिकत गेलो. पण तो खूप कमी वेळेसाठी भेटलं, पण त्याच्यानंतर जेव्हा पण आपण काम करतो तेव्हा रोज नवीन चॅलेंजेस येतात आपल्याकडे काहीतरी, की आणि त्यातल्या त्यात त्या iOS मध्ये जरा जास्त चॅलेंजेस असतात आम्हाला. तर ते चॅलेंजेस स्वतः शिकायला, म्हणजे पहिले 2 वर्ष त्याच्यामध्ये माझे जे स्किल्स होते त्या कम्पॅरेटिव्हली पुढच्या 4 वर्षांमध्ये मी खूप चांगलं काम करायला लागलो होतो. म्हणजे मी जिथेही ज्याही कंपनीत जायचो त्या कंपनीमध्ये मीच सगळ्यात सिनियर असायचो आणि मीच सगळ्यांना शिकवायचो गोष्टी, की हे ह्या गोष्टी झाल्या. म्हणजे असं नाही की आपण खूप काही केलेलं आहे, पण त्याच्यासाठी एक डेडिकेटेड एफर्ट्स होते आपले, की आपल्याला ही कायम एक गोष्ट असायची की जे काम आपण करतोय ते एकदम प्रॉपरली गेलं पाहिजे, डिलिव्हर झालं पाहिजे. आणि iOS स्पेसिफिक म्हटलं तर जसं सांगितलं, खूप कमी लोक या गोष्टीमध्ये येतात, त्यामुळे एकदम चांगला एक्सपिरियन्स असलेले आणि
ज्यांच्यासोबत काम करायला मजा येते असे फार कमी लोक असतात आणि ते मला भेटले. सो त्यामुळे जेही काम आम्ही करत गेलो त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी शिकत राहिलो आणि प्रत्येक पॉइंटला चॅलेंजिंग ऍप्लिकेशन्स आले ज्याच्यावरती काम करून फार मजा आली. मला अजून एक ह्याच रिलेटेड क्वेश्चन आहे. जसं की आपण अँड्रॉइड मध्ये काय करतो ना काही नवीन व्हर्जन आले ना, काही UI चेंज असतो त्यांचा, काही ना काही त्यांचं चेंज होत राहतं, अपडेट होत राहतं. iOSचा असं काही नाही, iOSचा एक सेट असतो, त्या सेटमध्ये काही ना काही फक्त अपडेट येतात, UI पण सेम राहतो. असं कसं काय, याचं काय सांगू शकतो? याच्यामध्ये ना म्हणजे आता iOSचा आपण बघितलं मोबाईल ऍप्लिकेशन झाले, तर अँड्रॉइड मध्ये UI साठी म्हणजे जे आपण बघतो म्हणजे काही ऍप्लिकेशन्स वापरतो एकदम छान ॲनिमेशन वगैरे त्या गोष्टी खूप असतात, कारण की अँड्रॉइड मध्ये स्क्रीन साइजेस खूप आहे. करेक्ट. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते UI ॲनिमेशन्स वगैरे खूप गोष्टी अलाउ केलेल्या आहेत. त्याच्यामुळे नवीन अपडेट आला की तिथे बऱ्याच गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होतात, त्रास देतात. तसं iOSने एक गोष्ट केलेली, iOSने त्यांचे नवीन फोन जरी आणले तरी त्यांच्या स्क्रीन साइजेस म्हणा किंवा स्क्रीन साइजेस जरी थोड्या वेगळ्या असतील तरी त्याच्यामध्ये एक त्यांनी ना काय म्हणतात रेग्युलरिटी ठेवलेली आहे की साईज एवढीच वाढणार, याच्यावरती वाढणार नाही. आणि त्यांच्या डिझाईन मध्ये ना एक ऑटो लेआउट म्हणून आम्ही यूज करतो, जे यूज करून डिझाईन होते पूर्ण ऍप्लिकेशनची. तर त्याच्यामध्ये त्यांनी अशा प्रोव्हिजन्स करून दिलेल्या आहे ना की तुम्ही एकच स्क्रीन डिझाईन करा आणि ती एक स्क्रीन डिझाईन करून ती स्क्रीन तुमची सगळ्याच मोबाईल ऍप्लिकेशन्स वरती छान दिसणार, ती कुठे ब्रेक नाही होणार. म्हणजे त्याने जरी तुमचा नवीन फोन आला नाही, जरी तुमचा नवीन अपडेट आला तरी iOS ची टेक केअर करते की माझ्या प्रोग्रामिंग मध्ये मी डेव्हलपर्सला ही फॅसिलिटी दिलेली आहे की कुठलीही प्रकारची स्क्रीन असली, जर तुम्ही तुमचा कोड व्यवस्थित लिहिलाय तर ते कुठेच फाटणार नाही. म्हणजे त्याचे जे काही रूल्स किंवा गाईडलाईन्स म्हणून आपण त्या ते प्रॉपर सेट करतात. प्रॉपर सेट. जर iOSच्या गाईडलाईन्स तुम्ही प्रॉपरली फॉलो केल्या, म्हणजे iOS डेव्हलपमेंट मध्ये फार मोठा एक आस्पेक्ट हा सुद्धा आहे की तुम्हाला iOSच्या डिझाईन गाईडलाईन्स आणि iOSच्या युजर गाईडलाईन्स काटेकोरपणे फॉलो करायला लागतात. ते फॉलो करायला, कारण की त्या फॉलो केल्या आपण तर त्यानंतरच तुमचं ऍप रिव्ह्यू नंतर रिलीज होणार. कारण की म्हणजे ती एक गोष्ट मी थोडी सांगू इच्छितो, म्हणजे ती मी थोडी एक्सप्लेन करेल की ऍपलची रिव्ह्यू प्रोसेस कशी असते. आता नॉर्मली अँड्रॉइडचं कसं असतं, आपण कुठलंही ऍप्लिकेशन क्रिएट केलं की प्ले स्टोअरला आपण टाकतो, प्ले स्टोअर त्याला रिव्ह्यू करतं आणि अप्रूव्ह करतं, मग ते प्ले स्टोअर वरती अवेलेबल होतं. तर सेम प्रोसेस iOS ला पण आहे. पण हाच क्वेश्चन मला एक विचारायचा होता की iOS च जे आपण रिलीज करतो ऍप ते कसं होतं? त्याचंच आन्सर आहे का? हो, त्याचंच आन्सर आहे. तर ती सुद्धा प्रोसेस सिमिलर टू अँड्रॉइडच आहे, पण याच्यामध्ये फार एक मोठा टेक असा आहे की ऍपल ऍप रिव्ह्यू टीम. तर अँड्रॉइडचे ऍप्लिकेशन मोस्टली 15 ते 20 मिनिटं, जास्तीत जास्त अर्धा तास एवढ्या वेळेमध्ये रिलीज होऊन जातात. पण iOSचं ऍप्लिकेशन, जर तुमचं ऍप्लिकेशन पहिल्यांदा चाललंय किंवा फार मोठं ऍप्लिकेशन आहे तर त्याला ऍपल रिव्ह्यू टीम कमीत कमी 12 तास घेते. तुम्ही ऍपल ऍप स्टोअरला म्हणजे ऍप स्टोअर टीमकडे तुमचं ऍप दिलं रिव्ह्यू साठी तर ती कमीत कमी 12 तास तरी घेते तुमचं ऍप्लिकेशन अप्रूव्ह करून ऍप स्टोअर वरती रिलीज करायला. तर त्याच्यामध्ये ऍपलच्या डिझाईन गाईडलाईन्स, युजर गाईडलाईन्स, त्यांच्या अजून काही म्हणजे अजून काही टर्म्स अँड कंडिशन्स असतील, याचं सगळं ऍज अ iOS डेव्हलपर म्हणून तुम्हाला नॉलेज पाहिजे. जर त्यांच्या नॉर्म्स पैकी एक जरी गोष्ट आपली चुकली तरी ते तुमचं ऍप्लिकेशन रिजेक्ट करून देणार. आणि तुमचं ऍप्लिकेशन एकदा रिजेक्ट झालं की तुम्हाला परत ती बिल्ड रिमूव्ह करून नवीन बिल्ड टाकून पुढचे परत 12 तास तुम्हाला वाट बघायला लागते. म्हणजे जर तुम्ही क्रिटिकल रिलीज मध्ये आहात की खूप क्रिटिकल आहे, तुम्हाला ही डिलिव्हरी करायची आहे आणि तुमच्याकडून काहीतरी ऑब्व्हियस चुकी झाली जी ऍप स्टोअर अप्रूव्ह नाही करणार आहे, तर तुम्हाला पुढचे अजून 12 तास घालणं आहे. आणि मग त्यावेळेला सगळेजण हताश बसलेले असतात की नाही आपण आता काही करू कधी होणार आणि ते वेट करणार. आणि काही इन्स्टन्स मध्ये मला 1 हफ्ता सुद्धा लागलेला आहे माझा ऍप रिव्ह्यू करून घ्यायला पूर्ण. म्हणजे काही हॉट फिक्सेस वगैरे असतील तर खूपच मुश्किल आहे. तर त्यामुळे आपल्याला हा खूप काळजी घ्यायला लागते iOS ला रिलीज करताना की आपण त्यांच्या गाईडलाईन्स फार प्रॉपरली फॉलो केलेले आहे, तरच ते प्रॉपरली रिलीज होणार आहे आपलं ऍप्लिकेशन. आपण बघतो की यार अँड्रॉइड मध्ये 2 हे असतात, एक असतं की ब्राउझर बेस पण एक हे असतं डेव्हलपमेंट आणि नेटिव्ह पण एक असतं. मोबाईल ब्राउझरचे मी हे करतोय, तर तसं iOS मध्ये आहे का? iOS मध्ये पण ते करू शकतो आपण. म्हणजे हे मी थोडंसं क्वेश्चन चेंज करेल की आता काही कंटेंट असा असतो की जी आपली वेबसाईट बनलेली आहे आणि ते ऍज इट इज आपल्याला मोबाईल मध्ये दाखवायचंय. तर त्या केसमध्ये आपल्याला मोबाईल ऍप वरती जास्त कष्ट नाही घ्यायचे, फक्त एक वेब व्ह्यू दाखवायचं आणि त्याच्यामध्ये ते रेंडर करून घ्यायचंय. तर ही आपल्याला iOS मध्ये पण फंक्शनॅलिटी आहे, पण ते सुद्धा नेटिव्ह वेनेच होतं.
त्याच्यासाठी म्हणजे iOS मध्ये कुठली पण गोष्ट करायची आपल्याला, बटन दाखवायचंय, इमेज दाखवायची, तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी ना त्यांचे UI कॉम्पोनंट्स असतात. ओके. तर ते UI कॉम्पोनंट्स यूज करून, ऑटो लेआउट यूज करून त्यांचं सगळ्यांचं लेआउट आपल्याला बनवायला लागतं. आणि मग ते लेआउट बनवून मग आपण जेव्हा रन करतो ऍप्लिकेशन, तेव्हा आपल्या एक्सपेक्टेड रिझल्टनुसार ते चालतं. तर त्याच्यामध्येच एक बटन वगैरे सारखाच UI वेब व्ह्यू म्हणून एक त्यांचा कॉम्पोनंट आहे. तर तो UI वेब व्ह्यू तुम्ही वापरला तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त URL द्यायची असते आणि ते URL ने तुमची अख्खी वेबसाईट ॲज इट इज तिथे चालते. ओके. पण जर क्रॉस प्लॅटफॉर्मचं म्हटलं किंवा ब्राउझर बेस्ड डेव्हलपमेंट म्हटली तर ती ब्राउझर बेस्ड डेव्हलपमेंट असं ॲज सच काही नाही आपल्याकडे iOS मध्ये. ओके. जे काही आहे ते पूर्ण नेटिव्ह डेव्हलपमेंट आहे, त्यांचे नेटिव्ह UI कॉम्पोनंट आपल्याला वापरायचे असतात आणि तेच यूज करून आपण करू शकतो. व्ह्युअर्स आहेत त्यांना म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे मी आधी पण अक्षयला म्हणजे ओळखतोच, खूप हार्डवर्किंग आहे आणि त्याच हार्डवर्किंगच्या जीवावर आय थिंक तुला खूप कमी स्पॅम मध्ये एक ऑपॉर्च्युनिटी पण भेटली ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर. म्हणजे ऑलमोस्ट 6-7 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि डायरेक्टली प्रोजेक्ट मॅनेजर त्याला पोस्ट भेटली. तर हे कसं तू अचीव्ह केलं की तुला ऑपॉर्च्युनिटी भेटली? आपल्याला ऑपॉर्च्युनिटी ही कायम दिसतात आणि त्या ग्रॅप करायला लागतात. जर त्या आपण ग्रॅप केल्या तरच तो फायदा आहे, नाही तर आपण काही मिळवलेलं नाहीये. सो माझ्या जर्नीमध्ये मी स्टार्ट केलं होतं ॲज अ ज्युनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर. तर ज्युनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर मी स्टार्ट केलं, पण तिथे मला ज्याही गोष्टी येत गेल्या मी कधीच ब्लॉक नाही राहिलो की हे मला येत नाहीये. तर मला तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला स्विफ्टमध्ये काम करायचं होतं, पण तुम्ही मला ऑब्जेक्टिव्हचं काम दिलं, मला तर हे येत नाहीये, मी नाही करणार. मी हे काम कधीच नाही केलं. मला तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी दिली, मी ती नवीन टेक्नॉलॉजी शिकलो आणि ती शिकून त्याच्यामध्ये कमीत कमी स्पॅन मध्ये डिलिव्हर पण केले कामं. सो असं करत करत मी ज्युनियर डेव्हलपरचा सिनियर डेव्हलपर झालो. सिनियर डेव्हलपर थ्रू मी सेकंड कंपनीत गेलो माझ्या. तिकडेही ती छोटी कंपनी होती 20-25 लोकांची. तर तिकडे तर काही पोस्ट वगैरे अशा फॅन्सी नव्हत्या, तर तिकडे सिनियर डेव्हलपर म्हणूनच होतो. तिथेही छोटी कंपनी असल्यामुळे भरपूर गोष्टी शिकायला भेटल्या. म्हणजे जे कामं आपण नाशिकमध्ये राहून करत होतो, तर नाशिकमध्ये ते कामं आपण पुढचे इमॅजिनही नव्हते केलेले अशा लेवलचे कामं मुंबईला जाऊन करत होतो. तर तेही शिकायला भेटले. आणि नंतर जेव्हा मी पुण्याला गेलो, माझा थर्ड स्विच केला मी, तर थर्ड स्विच केल्यानंतर सुद्धा जे मी काम करत होतो तर तिथेही मला टीम खूप चांगली भेटलेली होती आणि माझ्या नशिबाने ते मला पहिलं माझ्या लाईफमध्ये स्क्रॅच पासून ऍप्लिकेशन भेटलं. अरे वा. की त्याच्यामध्ये अगदी बेसिक पासून आपल्याला काम करायचं होतं. तर मग तिथे सगळ्या गोष्टी एकदम बारीक बारीक असतात iOSच्या, की तुम्ही बेसिक प्रोजेक्ट स्ट्रक्चर कसं केलं पाहिजे, प्रोजेक्टची अनालिसिस कशी केली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे शिकायला भेटल्या आणि त्या प्रोजेक्टमध्येही खूप चॅलेंजेस होते आम्हाला. तर त्या सर्व चॅलेंजेसला प्रॉपरली हँडल केलं. माझ्यासोबतचे टीममेट्स होते, मी त्यांनाही ट्रेन केलं आणि त्यांनाही माझ्यासोबत घेऊन गेलो. सगळे खूप मेहनती होते, खूप चांगले होते. मला आतापर्यंत खूप चांगले लोक भेटले सगळे तुझ्यासारखेच. थँक्यू. तर त्यांच्यामुळे मी म्हणेल की मला एक चान्स भेटला की मी त्या लोकांना लीड पण करू शकलो कामं शिकवण्यासाठी. आणि एक पूर्ण आपण सगळे लोक काम करत असतो त्याच्यामध्ये एक हायलाइट होऊन जातं की कोण लीड करतंय, कोण मागे राहतंय. तर ते लीड करणं हायलाइट होत गेलं. मग ते मी सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपरचा टीम लीड झालो. टीम लीड वरून मॉड्यूल लीड झालो. मॉड्यूल लीड वरतून मग मला चान्स भेटला होता की मी बॅकएंड वरतीही काम करायला गेलो, म्हणजे Node.js वरती, जे पूर्ण सर्व्हर साइड लँग्वेजचं काम आहे. तर तेही काम मी एकदम व्यवस्थित केलं. मग त्याच्यानंतर मला एक कंपनीतूनच ऑपॉर्च्युनिटी आली की अक्षय, आम्ही बघितलंय की तू जेही काही डेव्हलपमेंट करतो ते तू खूप डेडिकेशनने करतो, ते प्रॉपरली होतात गोष्टी सगळ्या, आणि तुला दिलेली असेल एखादी गोष्ट तर ती डिलिव्हर होते, आम्हाला माहिती आहे. आणि तुझे टीम मॅनेजमेंट स्किल्स आहे आम्ही बघितले, तर वी फील की तू ॲज अ टीम लीड किंवा मॉड्यूल लीड पेक्षा प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून, त्यातही टेक्निकल प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आम्हाला खूप कामात येईल. मग ते आपल्यामध्ये आहेच नवीन चॅलेंज ऍक्सेप्ट करण्याची ऍटिट्यूड. तर त्यामुळे मी ती अपॉर्च्युनिटी ऍक्सेप्ट केली आणि मी काम चालू केलं. तर त्याच्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम चालू केल्यानंतर आता चौथा प्रोजेक्ट आहे ज्याच्यावर काम करतो मी. त्याच्यातला एक डेडिकेटेड प्रोजेक्ट आहे. बाकी 3 प्रोजेक्ट आमचे असे होते की ते थोडे शॉर्ट स्पॅनचे होते. ते सक्सेसफुली कम्प्लीट करून सक्सेसफुली डिलिव्हर झालेले आहेत सगळे. आणि त्याच्यामध्ये सर्व क्लायंट्स कडून मला अप्रिसिएशन आलेलं आहे की जे काम केलं होतं ते चांगलं झालेलं. ग्रेट. म्हणजे ओव्हरऑल जर बघायला गेलं तर तुझी जर्नी म्हणजे हार्ड वर्किंग पण म्हणता येईल आणि खूप म्हणजे खूप मजेशीर जर्नी होती, खूप चॅलेंजिंग जर्नी होती. म्हणजे असं कधी वाटलं नाही की यार आपण फक्त काम करायचं म्हणून करतोय. काही ना काही प्रोग्रेस कुठं ना कुठं कधी होतच राहिली. तर ते मे बी देवाची कृपा आपल्यावरती. हा, पण हार्डवर्क पण आहेच. ओके. सो आतापर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि असेच मी अक्षयचा हा जो टॉपिक आहे प्रोजेक्ट मॅनेजरचा, त्यावरती पण मी त्याला एक रिक्वेस्ट केलेली आहे की अजून एक आपल्याला एक त्याला चांगला ओव्हरव्ह्यू आपल्याला पॉडकास्ट घ्यायचा आहे.
सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अक्षय, जसं तू तुझी म्हणजे पूर्ण जर्नी सगळी तू एक्सप्लेन केली, आणि आय थिंक जे काही फ्रेशर्स असतील ज्यांना iOS मध्ये एंट्री करायची, ज्यांना स्विच करायची टेक्नॉलॉजी, त्यांच्यासाठी ही खूप खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. सो सगळ्यांच्या ह्याने मी खरंच तुला थँक्यू बोलतो, किंवा खरंच तू प्रॉपर एक्सप्लेन केलं पॉईंट टू पॉईंट. माझा एक लास्ट एकदम क्वेश्चन होता माझा लास्ट तुला माझ्याबद्दल. ऍक्च्युली मी तुला जेव्हा कॉल केला की यार नाही तुला पॉडकास्टला यावं लागेल किंवा काय लागेल, तेव्हा तू बोलला की अरे हे खूप स्टार्टअप म्हणजे चांगलं स्टार्ट केलं बरं काय. तर ह्याच्याबद्दल जे काही IT वाला देव आहे या युट्यूब चॅनलबद्दल आणि माझ्याबद्दल काय फीडबॅक आहे? नाही, नक्कीच मला आवडेल फीडबॅक द्यायला. सगळ्यात पहिले थँक्यू, तू मला बोलवलं इथे, मला बोलायची अपॉर्च्युनिटी दिली जेणेकरून मी माझे थॉट्स पोचवू शकतो लोकांपर्यंत. पण हा खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे. म्हणजे आपण खूप पहिल्यापासून सोबत आहे, काम Correct. केलेले आहे आपण, आणि आपल्या पूर्ण सर्कलमध्ये असे बरेच लोक आहे ज्यांनी फार चांगले कामं केलेले आहे, बरोबर. जे एका लेवलला पोहोचलेले त्यांच्या करिअरमध्ये. आणि तू आम्हाला सर्वांना चान्स देतोय की आम्ही दुनियाला दाखवू शकतोय की आम्ही कुठपर्यंत पोहोचलोय. आणि त्याचा दुसरा फायदा असा होतो की बरेच लोक असतात, आता मला असे बरेच फोन येतात, अक्षय दादा अरे आम्हाला सांग की करिअर आमचं आत्ता स्टार्ट झालेलं आहे तर त्याच्यात गाईड कर वगैरे. तर तुझ्या ह्या पॉडकास्ट थ्रू माझ्यासारखे भरपूर लोक त्यांना डायरेक्ट व्हिडिओ देतील, ठीक आहे कुठली टेक्नॉलॉजी सांग, हा देवचा व्हिडिओ घे, याच्यात बघ, ते तुला सांगतील कसं स्टार्ट करायचं करिअर. Correct. सो बेसिकली जे लोक नवीन येत आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. हे पॉडकास्ट बघून नक्कीच त्यांना फायदा होईल. सो कीप Thank इट अप, you. खूप चांगलं काम करतोय. थँक्यू. सो यस, परत एकदा चॅनल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. परत एकदा अक्षय, थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.